फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे संडे, तर संडेचं आज आमचं प्लॅनिंग झालंय चिकन बिर्याणी बनवायचं। तर चुलीवर मस्तपैकी अशी चिकन बिर्याणी आम्ही बनवत आहोत। आता चिकन वगैरे फोडणी टाकलं, इकडे राईस निम्मा शिजवून घेतलेला आहे 80 ते 90%, आणि आता चिकनला फोडणी दिलेली आहे। तर आज मस्त पैकी असं चुलीवरचं चिकन दम बिर्याणी आपली तयार होणार आहे। तर या तुम्ही सुद्धा खायला। सो फ्रेंड्स, खूप दिवसानंतर आपल्या या नवीन चॅनलवरती व्हिडिओ येतोय, तर त्याबद्दल क्षमा असावी। तर व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा, चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता बघा, आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर हा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, छोटासा बनवलेला आहे, त्यामुळे स्किप न करता नक्की बघा। इथे माझी फायनली चिकन दम बिर्याणी रेडी झालेली होती, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर प्रॉपर अशी चिकन बिर्याणी नाही बनवली, कारण जे काही घरात साहित्य होतं त्यापासूनच बनवलेला आहे। तर नेक्स्ट टाइम नक्की रेसिपी शेअर करेन। कशी कशी वाटली दम बिर्याणी? तुम्ही सांगा आता कशी झाली, मीच केली। कशी वाटली? तुला कशी वाटली? तुला कशी वाटली? ए तुला कशी वाटली बिर्याणी? मस्त आहे बिर्याणी, आज झणझण झाली। कधी नाही ते एक नंबर क्वालिटी, कधी नाही ते काय बोलते, कधी नाही ते। सो फ्रेंड्स, फायनली आम्ही आता आवरलोय आणि आता कोल्हापूरला जाणार आहे। तर आता आलोय आम्ही दीदीच्या शेताकडे। तर तिच्या शेतातली थोडीशी कोथिंबीर घेऊन जा बोलली, तर आता ती काढून देते। तर चाललोय आता तिच्या शेतात आलेलो आहे। तर इकडे बघू शकता, तिने शेतामध्ये इकडे ऊस लावलेला आहे, आणि हे येत आहेत पाठीमागून। पुढे दीदी आणि अथर्व अर्णव गेलेले आहेत। तर चला, सो फ्रेंड्स, बघू शकता इतकी सारी कोथिंबीर मिळालेली आहे शेतामध्ये, आणि चांगली देशी बघू शकताय, फुलं वगैरे आलेली आहेत। तर अजून खूप सारी आहे कोथिंबीर, पण बास म्हटलं इतकंच उगाच नेऊन पण मात्र होणार। तर इकडे जे दिसतंय शेत, हे सगळं शेत जे आहे ते दीदीचं आहे, आणि त्याच्यानंतर इकडे खाली सुद्धा आहे। तर खाली इकडे दीदी आहे। तर हा एक ओपा आणि हा खालचा एक ओपा। तर इथून तिकडे सगळं शेत हे दीदीचंच आहे। अजून भरपूर सारं शेत आहे, पण तिकडे काही जायला जमलं नाही। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये दीदीच्या फॅमिलीची ओळख करून दिलेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। तर आता फायनली आम्ही कोल्हापूरला रिटर्न चाललेलो आहोत। तर शेतातला भाजीपाला वगैरे घेतला, ग्रामीण भाग आहे, तर वातावरण खूप छान होतं, आणि आमची शनिवार रविवार 2 दिवसाची सुट्टी होती। रविवारी आम्ही फायनली घरी चाललेलो होतो कोल्हापूरला। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी इथेच व्हिडिओचा एंड करते। सर्वांना बाय बाय।